ॐ सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे आज आपण एक श्लोक घेणार आहोत आणि त्यावर चिंतन करणार आहोत। तर आपला चौथा अध्याय सुरू आहे। चौथ्या अध्यायामधले 2 श्लोक आज आपण बघणार आहोत। 39 आणि 40 हे दोन्ही श्लोक नेहमी एकत्रच जातात आणि हे सुद्धा आध्यात्मिक साधकासाठी फार महत्त्वाचे आहे। इथे भगवंत काय म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा परां शांतिम अचिरेणाधिगच्छति अज्ञशास्त्रदधानस्य संशयात्मा विनश्यति नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः। त्या 2 श्लोकामध्ये मानसिकता सांगितलेली आहे। आता प्रथम आध्यात्मिक जीवनामध्ये पाऊल टाकण्यासाठी सगळ्यात प्रथम जर कशाची गरज असेल तर ती आहे श्रद्धेची। कारण श्रद्धा हाच आपला बॅकबोन आहे, हाच आपला मेरुदंड आहे। त्याशिवाय तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही। कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इंद्रिय मनाच्या पलीकडे आहे, त्यामुळे आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो। त्याला शंकराचार्य म्हणतात आस्तिक्य बुद्धी। आस्तिक्य म्हणजेच पॉझिटिव्ह, नास्तिक नाही आहे, आस्तिक आहे। म्हणजे सिनिकल आपण ज्याला म्हणतो। काही लोक ह्या सगळ्या गोष्टी उडवून देतात। अरे ते काय, त्याच्यात काय अर्थ आहे, ते सगळं काही खोटं आहे, थोतांड आहे। म्हणजे आध्यात्मिक जीवनात तर श्रद्धा पाहिजेच, पण भौतिक जीवनामध्ये सुद्धा श्रद्धा पाहिजे। कारण श्रद्धेशिवाय ज्ञान प्राप्त होऊच शकत नाही। समजा एखाद्या वैज्ञानिकाला जर शोध लावायचा असेल तर त्याला श्रद्धा ठेवावी लागते। ह्या प्रकृतीमध्ये अनेक गोष्टी आहेत आणि अनेक गुपित आहेत आणि अनेक गुपितं आपल्याला माहिती नाही आहे, दडलेली आहे। आता ह्यावर त्यांना विश्वास ठेवल्याशिवाय ते प्रयोग करणार कसा? जर तुम्हाला माहिती नाही की जमिनीत पाणी आहे, तुम्ही खोदणारच नाही। जमिनीमध्ये पाणी आहे असा आपला पूर्ण विश्वास पाहिजे, मग आपण खोदायला सुरुवात करतो। जर आपल्याला कोणी सांगितलं की जमिनीत पाणीच नाही तर आपण कशाला एवढी मेहनत घेणार? पण आपण विश्वास ठेवूनच करतो ना। म्हणजे आपल्याला हे माहिती असते की जमिनीत पाणी आहे आणि आपल्या प्रयत्नावर ते अवलंबून आहे। आपण किती फूट खोल जातो त्यावरती ते अवलंबून आहे। पाणी अवश्य आहे। तशा प्रकारे भौतिक जीवनामध्ये असो की आध्यात्मिक जीवनामध्ये असो श्रद्धा खूप आवश्यक आहे। कारण श्रद्धेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही। तेव्हा श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्याच्याकडे ही श्रद्धा आहे त्याला ज्ञान प्राप्त होते। सुरुवातीला विश्वास ठेवूनच आपल्याला सुरू करावं लागतं। सुरुवातीला ईश्वर आहे, आत्मा आहे, ब्रह्म आहे हे सगळं आपल्याला मानावं लागतं। कारण आपले शास्त्र सांगतात, आपले महापुरुष सांगतात, आपले ऋषी सांगतात, त्यांनी ह्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे। त्यांची संख्या जरी कमी असेल म्हणून काय झालं, त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि ते जे सांगतात ते काही खोटं नाही, ते काही खोटं बोलणार नाही, ते काही फसवणार नाही। तेव्हा आपल्याला अनुभव येत नाही इंद्रियाच्या माध्यमातून, म्हणून ते सगळं खोटं आहे आणि म्हणून सगळं उडवून द्यायचं, हे काही बरोबर नाही। म्हणून श्रद्धा जर असेल तर आपल्याला ज्ञान प्राप्त होईल। भगवान श्रीरामकृष्ण किती सांगायचे की आध्यात्मिक जीवनात श्रद्धा पाहिजेच। श्रद्धा नसेल तर तो आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकणार नाही। आणि श्रद्धेच्या भरोशावर तुमच्याकडे काहीही नसेल, पण श्रद्धेच्या भरोशावर जर तुमचा विश्वास पक्का असेल, जर तुमचा विश्वास दृढ असेल
तर नुसत्या श्रद्धेच्या माध्यमानं तुम्ही भगवंताचा लाभ करून घेऊ शकता. श्री रामकृष्णांनी अशा कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहे. आपल्याला माहिती आहे कथामृतामध्ये कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहे. ही गोष्ट आता आपण बघूया. मुख्य रूप से हमें चाहिए श्रद्धा. ये श्रद्धा ना होने की वजह ही सारी परेशानियों का कारण है. विवेक चूड़ामणि कहते हैं, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्धि वधारणम. भगवान के नाम पर अपार श्रद्धा होनी चाहिए. नहीं हो तो वो हमें किसी भी तरह की सहायता नहीं करती है. गुरुदत्तो मंत्रोपदेश की तरह सरलता से, श्रद्धा से, भक्ति के साथ साधना करेंगे तो कुछ भी पा सकते हैं. वैसी श्रद्धा ही नहीं रहेगी तो कुछ हासिल नहीं होगा, तो डूब जाएंगे. मुंह से राम राम बोलते रहना और उसके बाद धोती खींच लेना, उसे विश्वास कहेंगे या श्रद्धा कहेंगे? वहीं उस ग्वालन को देख लीजिए, कितनी भक्ति विश्वास से गुरु नाम के स्मरण पर इतना प्रेम था. वही हमें चाहिए. प्रेम, भक्ति, गुरु वाक्य पर भगवान का नाम अगर होगा तो कुछ भी हासिल किया जा सकता है. भव सागर को भी पार किया जा सकता है. वो कहानी देखेंगे ना अभी. छी छी, सुबह सुबह दूध का बूंद भी मेरे मुंह में नहीं गिरा तो राम नाम का स्मरण भी मुझसे नहीं होगा. राम जी, ये काशी क्यों दिखाई मुझे? उन देवताओं की तरह मुझे भी अमृत पीने के लिए दे सकते थे ना? कितनी देर हो गई? 7 बज गए, 7:30 बज गए. पंडित जी, ओ पंडित जी, दूध. हाँ, आया. राम जी, अरे मेरी माँ, अब तुम आई हो. मैं कब दूध गर्म करूंगा, कब पीऊंगा और कब राम नाम का स्मरण करूंगा? दूध पिए बिना क्या राम नाम स्मरण नहीं कर पाओगे पंडित जी? तुम बहुत ज्यादा बोलती हो. क्षमा कीजिए पंडित जी, मैं जानबूझकर देर से नहीं आती पंडित जी. आपका घर नदी के इस पार है और मेरा घर नदी के उस पार है, इसलिए नदी पार करके आने में देर हो जाती है. रोज रोज कुछ ना कुछ बहाना बनाती हो. मैं तो तुमसे परेशान हो गया हूँ. ऐसी बात नहीं है. मैं जब नदी के पास पहुँचती हूँ तब तक नाव में सारे पुरुष लोग बैठ जाते हैं और पुरुषों के साथ बैठकर आना मेरे पति को अच्छा नहीं लगता, इसलिए मुझे देर हो जाती है. तुम तो बहुत मासूम लगती हो. नदी पार करने के लिए नाव टाव की जरूरत क्या है? भगवान नाम स्मरण करते हुए सप्त सागर भी पार कर सकती हो. राम नाम का स्मरण करते हुए हनुमान जी समुद्र पार करके लंका पहुंच गए थे. राम राम कहते हुए पानी पर चलते हुए आ सकती हो. ओहो, राम नाम का स्मरण इतना प्रभावशाली होता है? पंडित जी, दूध लाई हूँ, लीजिए. ये क्या? लगता है पंडित जी अभी तक सो रहे हैं. पंडित जी, दूध. श्री राम श्री राम. राम, क्या सावित्री, अभी दिन हुआ भी नहीं और तुम इतनी जल्दी आ गई? तुम्हारे पति ने नई नाव ली है क्या? ऐसी कोई बात नहीं है पंडित जी. आप ही ने तो कहा था ना कि भगवान का नाम जप करने से 7 समुंदर भी पार कर सकते हैं, और इसलिए उसी दिन से मैं श्री रामचंद्र जी का नाम जपते हुए पानी के ऊपर से चलते आती हूँ. फिर घर लौटते वक्त उनका नाम जपते हुए वापस चली जाती हूँ. क्या कह रही हो? पानी पर से चलती हुई आ रही हो?
सुनने वाला पागल है तो सुनाने वाला वेदांती बन जाता है। मैं तुम्हारी नजरों को पागल दिखाई देता हूँ क्या? पानी पर से चलती हुई आई? हाँ पंडित जी, जैसे हम लोग जमीन पर चलते हैं उसी तरह पानी पर से चलती आई। क्या सावित्री बहन, मुझसे मजाक करने लगी हो? कुछ भी बोली जा रही हो। राम राम, आप मुझे गलत समझ रहे हैं पंडित जी। आप कहाँ और मैं कहाँ, मैं आपकी चेष्टा कैसे कर सकती हूँ? छी, सच कह रही हूँ पंडित जी, अपने बच्चों की कसम, अपने पति की कसम खाती हूँ। अगर ऐसा है तो आप मेरे साथ क्या चलिए। कह रही हो? तुम जो बोल रही हो वो सच है? चलो मैं भी देखता हूँ। कभी राम का नाम अपने मुंह से नहीं स्मरण करने वाली तुम पानी पर से चलते हुए आई। मैं नित्य उस स्वामी की सेवा में लीन होने वाला, मुझे तो पानी पर दौड़ना चाहिए। सच कह रहे हैं पंडित जी, मुझ जैसी को पानी पर चलाने वाला वो भगवान आप जैसों को पानी पर क्यों नहीं दौड़ाएगा? चलिए मेरे ठीक है, साथ। चलो। मेरे साथ मजाक कर रही हो? हाँ? चलो कैसे चलती हो मैं हाँ, भी पंडित देखता जी, हूँ। आप खुद देख लीजिए। चलिए राम नाम बोलिए और चलिए। राम नाम जपने से पानी के ऊपर चलने का यह अच्छा उपाय बताया आपने मुझे तो बहुत अच्छा लगता है। राम 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 हाँ? ये क्या पंडित जी, आप वहीं क्यों रुक गए? आइए ना। आता हूँ। अरे मैं क्या डरने वाला हूँ? चलना तो क्या पानी पर धनाधन दौड़ भी सकता हूँ। हाँ? आइए ना पंडित जी। बाप रे, कहीं डूब ना जाऊं। हे राम, मुझ पर कृपा कीजिए, मेरे पैर डूब रहे हैं। आपके जन्मदिन के त्योहार पर आपको महाप्रसाद का भोग लगाऊंगा। हाँ? राम, कहीं डूब तो नहीं रहा हूं? श्री राम मेरी सहायता कीजिए। आप औरतों के लिए मेरे साथ पक्षपात कर रहे हैं। हे राम, आप मुझे पानी में डुबाओ या दूध में डुबाओ, मैंने सब कुछ आपके ऊपर छोड़ दिया है प्रभु राम। बाप रे, मैं तो डूब रहा हूं। हे राम मेरी सहायता करो। राम, अब मेरा सारा भार आपके ऊपर है, आप ही संभालिए मुझे। हे राम, हे प्रभु, ये सब मुझसे नहीं होगा, मैं तो वापस चला, नहीं होगा मुझसे। मुझे आगे चलने के लिए कहकर आप पीछे क्यों हट रहे हैं पंडित जी? चलिए चलिए। हे सावित्री, इधर आ जाओ, नहीं तो डूब जाओगी। मैं नहीं डूबूंगी। मैं डूबी क्या? देखिए। देखा ना, वो निरागस मासूम सी ग्वालन की बेटी बेचारी उस पंडित की बात मानकर उस विश्वास के साथ, भरोसे के साथ आराम से पानी पर चलती चली गई। और इस पंडित को देखिए, इसके पास पांडित्य होते हुए भी, महान विद्वान होते हुए भी विश्वास नहीं है। खुद की कही हुई बात पर खुद को ही विश्वास नहीं है, इसलिए डूब जाऊंगा सोचकर डरकर धोती ऊपर उठा रहा था। हमें जरूरत है बाल स्वभाव की, सरलता की। वो ग्वालन की लड़की पढ़ी लिखी नहीं थी, शास्त्र भी नहीं जानती, कुछ भी नहीं जानती थी। उसने उस पंडित की बातों पर विश्वास किया, और अगर उस तरह का विश्वास हमें हो तो भगवान जरूर हमें दिखाई देंगे। संशय होगा तो वहीं डूब जाएंगे। संशयात्मा विनश्यति। समझ में आया? तर आपण बघितलं, ती गवळण पाण्यावरून चालत जात आहे, रामाचं नाव घेऊन पाण्यावरून चालत जात आहे, आणि हा पंडित रामनाम तर घेतो पण आपलं धोतर पण वर उचलतो। म्हणजे याला भीती पण आहे की माझं धोतर पाण्याने ओलं होईल, म्हणजे याचा विश्वास नाही। ती गवळण शिकलेली नाही, पण तिचा विश्वास आहे की पंडितजी म्हणतात ते खरंच आहे। पण ह्या पंडिताने तिला सांगितलं, पण स्वतःचाच विश्वास नव्हता। बघा, शेवटी पंडित नदी पार करू शकला नाही। म्हणजे विश्वासाला आध्यात्मिक जीवनात खूप महत्त्व आहे। नामदेव महाराजांच्या बालपणीची गोष्ट माहिती आहे आपल्याला की भगवंताला रडून रडून आळवलं, विठ्ठलाला यावं लागलं, नैवेद्य खावा लागला, कारण बालकासारखा विश्वास। जर असा विश्वास असेल, अशी श्रद्धा असेल, तर आध्यात्मिक जीवनात आपली लवकर प्रगती होऊ शकते। भक्तिमार्ग असो की ज्ञानमार्ग असो, म्हणून म्हटलं आहे श्रद्धावान लभते ज्ञानम।
ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे त्याला ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, होणारच होणार. तत्पर संयतेंद्रिय म्हणजे तत्पर म्हणजे आपण तत्पर झालो पाहिजे. तत् म्हणजे ज्यात सत्य, पर म्हणजे जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणे. आता आपण प्रयत्न केव्हा करतो? जेव्हा आपला विश्वास बसतो, जेव्हा आपल्याला खरं वाटते, जेव्हा आपली श्रद्धा पक्की होते. आता गुरुने सांगितलं की तू हे कर, आता आपण गुरुवाक्यावर विश्वास ठेवला, मग आपण प्रयत्न करतो, मग आपण जप करतो, ध्यान करतो, मग आपण प्रयत्न करायला सुरुवात करतो. म्हणजे नुसता विश्वास ठेवून चालणार नाही. हो माझी श्रद्धा आहे, मला माहिती आहे, पण मात्र मी काहीच करत नाही. मग त्या श्रद्धेचा उपयोग काय? म्हणजे श्रद्धा आल्यानंतर तुम्ही कामाला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला कळलं पाणी आहे, आता खोदायला सुरुवात करा. नाही मला माहिती आहे तिथे पाणी आहे, पण मी काहीच करत नाही, तर पाणी मिळणार नाही. म्हणजे ईश्वर आहे, त्याचा लाभ होऊ शकतो, हा जीवनाचा उद्देश आहे. ह्या गोष्टींवर जर आपला विश्वास असेल तर आपण साधना करायला सुरुवात करू, प्रयत्न करू. तत्पर म्हणजे प्रयत्न केले पाहिजे आणि ते कठोर प्रयत्न केले पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की आई तू जर या मूर्तीमध्ये असेल तर मला दिसलीच पाहिजे, मला तू का दिसणार नाही? आणि आईने त्यांना दर्शन दिलं. जे त्यांचा विश्वास होता की ह्या मूर्तीमध्ये साक्षात जिवंत भवतारिणी आहे. म्हणजे इथे श्रद्धा असली की आपली साधना सुरू होते. तत्पर आणि मग त्यामुळे काय होते? सन्नितेंद्रिय, आपले इंद्रिय आपोआप आपल्या कंट्रोलमध्ये येतात. मग आपलं मन आणि बुद्धी, इंद्रिय सगळं त्या एकाच ध्येयासाठी प्रयत्न करतात. ते इकडे तिकडे मग भटकू शकत नाही. बघा वाचस्पती मिश्राच्या जीवनामधली गोष्ट आहे. त्यांनी भामती टीका लिहायला सुरुवात केली, ब्रह्मसूत्र भाष्य त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि त्यांना पूर्ण विश्वास होता, पूर्ण श्रद्धा होती की ते टीका लिहून पूर्ण करणार. त्यांना ते टीका लिहायचीच होती, त्यांच्या जीवनाचं ध्येयच होतं. कधीही संशय घेतला नाही की माझ्याकडून होईल की नाही. त्यांचं लग्न झालेलं होतं आणि ते लिहायला त्यांनी सुरुवात केली. त्यांचं दुसऱ्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नाही. रात्रंदिवस ते लिहित आहे. लग्न झालेलं आहे, पत्नी आहे. ती पत्नी जेवण करून आणते, ती त्यांना जेवण देते, दिवा लावून देते, घरचं सगळं काम करते, पण यांचं त्या पत्नीकडे सुद्धा लक्ष नाही. म्हणजे आपल्याला पत्नी आहे की मित्र आहे की नातेवाईक आहे की काय, कसलंच भान नाही. पूर्णपणे त्यामध्ये मग्न होऊन गेले. आणि जेव्हा ते कार्य संपलं तेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपण संन्यास घेतला पाहिजे, आता आपलं कार्य संपलेलं आहे. तेव्हा ती वृद्ध महिला त्यांच्याकडे आली जेवण घेऊन. ते विचारतात की म्हणे तू कोण आहे? म्हणे मी तुमची पत्नी आहे. म्हणे मी आजपर्यंत तुमची सेवा करत होती. मी बघितलं की तुम्ही लिखाणामध्ये तल्लीन झालेला आहात आणि ती तरुण मुलगी आता म्हातारी झाली. यांना फार वाईट वाटलं की मी तुझ्यावर खूप अत्याचार केले, पण म्हणे मी तुझं नाव अमर करेल. तिचं नाव होतं भामती आणि त्यांनी जे लिखाण केलं त्या लिखाणाला नाम दिलं भामती टीका. जे वाचस्पती मिश्राची भामती टीका खूप प्रसिद्ध आहे. तर बघा कोणतेही कार्य आरंभ केल्यानंतर मग मनुष्याचं इंद्रिय मन भटकत नाही, त्यामध्ये पूर्ण लागून जाते. आणि हेच तर पाहिजे, हेच तर साधकाचं लक्षण आहे की तुम्ही सगळं मन प्राण देऊन त्यामध्ये प्रयत्न केले पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सन्नितेंद्रिय आणि ज्ञानम लब्ध्वा पराम शांती. ते ज्ञान जर तुम्हाला प्राप्त झालं तर तुम्हाला लगेच सुप्रीम पीस, पराम शांती, बिलकुल वेळ लागत नाही, लगेच तुम्हाला ती शांती प्राप्त होते. बघा प्रत्येकाला शांती पाहिजे, प्रत्येकजण शांतीसाठी प्रयत्न करत असतो, पण ह्या जगामध्ये शांती कधी मिळते का? आणि मिळाली तरी कशी असते? तात्पुरती असते. तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे, ते मिळाली, तेवढ्यापुरते तुम्ही शांत होता, पण पुन्हा मनामध्ये काहीतरी इच्छा निर्माण होते, पुन्हा आपण प्रयत्न करतो, पुन्हा मन अशांत होते. म्हणजे ह्या जगामध्ये शाश्वत शांती किंवा परम शांती लाभूच शकत नाही. पण हे ज्ञान प्राप्त करून घेतल्यामुळे
आपल्याला शाश्वत शांती प्राप्त होते, आपल्याला परम शांती प्राप्त होते. तिथे मग अशांत मन राहतच नाही, कारण तिथे कशाचीच इच्छा राहत नाही. तेव्हा बघा ते ज्ञान किती महत्त्वाचं आहे. ते ज्ञान प्राप्त झालं की ज्ञानम लब्ध्वा पराम शांती, ते पण अचिरेना धिगच्छती. अचिरेनं म्हणजे लगेच, उशीर नाही लागत. ते ज्ञान प्राप्त होणं आणि शांती लाभणं हे दोनही एकच आहे. ते ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय ही शांती लाभू शकत नाही. आणि ती शांती, खरी शांती ज्ञानामध्येच आहे, या जगामध्ये नाही आहे. ते ज्ञान प्राप्त झाल्यावर, कारण त्या आत्म्याचं स्वरूपच तसं आहे. शांतो अयम आत्मा, हा आत्मा शांत स्वरूप आहे. तिथे कसलाही गोंधळ नाही, पूर्ण पीस 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 ती आत्म्यामध्येच मिळू शकते. ह्या जगामध्ये मिळू शकत नाही, कारण हे जग अशांतच आहे, नेहमी बदलणार आहे. तर इथे कुठे शांती मिळणार? मनाचा स्वभावच तर अशांत आहे. या अशांत मनाद्वारे जगात शांती कशी मिळणार? तेव्हा आत्मज्ञान झालं की मन आपोआप शांत होतं, मन नष्टच होऊन जातं. म्हणून म्हटलं आहे की पहिलं काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असेल तर ज्ञान प्राप्त होईल. मग भौतिक ज्ञान असो की आध्यात्मिक ज्ञान असो. वैज्ञानिकसुद्धा श्रद्धा ठेवूनच आपले प्रयोग सुरू करतात. जर त्यांचा विश्वास नसेल तर ते सुरूच करणार नाही, आरंभच करणार नाही काम. आणि आध्यात्मिक जीवनातसुद्धा आपण गुरुच्या वाक्यावर श्रद्धा ठेवतो, शास्त्रावर श्रद्धा ठेवतो, देवावर श्रद्धा ठेवतो आणि साधना सुरू करतो. तर त्याच्यामुळे आपल्याला माहिती होते की हे आहे, आणि मग आपण प्रयत्न करायला सुरुवात करतो तत्पर. आणि प्रयत्न केल्यानंतर जर खरोखर प्रामाणिक प्रयत्न केले तर आपले इंद्रिय मग भटकत नाही, कारण सगळे इंद्रिय मग त्या ध्येयाकडे लागलेले असते. तुम्ही वाणीद्वारे भगवंताचंच जप करता, भगवंताचंच नाम घेता, कानाद्वारे भगवंताच्याच गोष्टी ऐकता, हाताद्वारे भगवंताच्या माळेचा जप करता, भगवंताची सेवा करता. म्हणजे सगळे इंद्रिय आता भगवंताच्या दिशेनं गेलेले आहे, भगवंताच्या दिशेनं वळलेले आहे. आता त्यांची संसाराकडची ओढ आपोआपच कमी झालेली आहे. आता ते अंतर्मुख झालेले आहे. आणि जेव्हा अशा प्रकारची स्थिती साधकाची होते तेव्हा त्याला ते ज्ञान प्राप्त होते, पराम शांती. ज्ञान झालं की त्याला मग शांती मिळते. आणि ती शांती कशी आहे? शाश्वत आहे आणि ती लगेच मिळते. असं नाही की तुम्हाला आज ज्ञान झालं आणि तुम्हाला 10 वर्षांनी शांती मिळेल, नाही, लगेच ज्ञान झाल्याबरोबरच ती पराम शांती तुम्हाला मिळते. पण याच्या विरुद्ध ज्याच्या मनामध्ये संशय आहे, प्रत्येक गोष्टीचा संशय घेतो, त्याचा मात्र विनाश झाल्याशिवाय राहत नाही. आज आपण बघतो की कितीतरी, म्हणजे मॅक्झिमम लोकांच्या मनामध्ये संशयच असतो. फारच कमी लोक विश्वास ठेवतात. प्रत्येक गोष्टीवर ते संशय घेतात, संदेह घेतात, जे आपण सिनिकल म्हणतो. कोणतीही गोष्ट सांगा, नाही ते काही होणार नाही, ते काही खरं नाही, म्हणजे नकारात्मक. प्रत्येक गोष्ट नकारात्मक आणि टिंगल उडवण्याची सवय. म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी आहे, कोणी चांगलं करत असेल, सत्य बोलत असेल, सेवा करत असेल, त्याची टिंगल करायची. म्हणजे चांगल्या गोष्टीवर आपला विश्वासच राहिलेला नाही. आपल्याला वाटतं की चांगल्या गोष्टी ह्या जगात आचरण करणं शक्यच नाही. असे लोक काय होतात? स्वतःचा विनाश करून घेतात. इथे म्हटलं आहे अज्ञश्या श्रद्धानश्य. अज्ञ, जे अज्ञानी लोक आहेत, ज्यांना काहीही आध्यात्मिक जीवनाबद्दल माहिती नाही, असे अज्ञानी. त्यांना पुस्तकी ज्ञान भरपूर असेल, त्यांनी पुस्तकं वाचली असेल, पण उपयोग काय? पुस्तकं वाचल्याने काही मनुष्य ज्ञानी होत नाही. कितीही पंडित असेल पण तो अज्ञानीच आहे. तर हे अज्ञानी लोक. विद्यासागरांनी एवढे पुस्तकं वाचले होते पण त्यांचा देवावरच विश्वास नव्हता. मग आता त्याला कसं आपण ज्ञानी म्हणणार? तेव्हा इथे अज्ञानी म्हणजे ज्यांना ज्ञान प्राप्त झालेले नाही, ते ज्ञान, आत्मज्ञान, या जगाचं ज्ञान नाही, त्यांना म्हटलं आहे खरं ज्ञानी. तर हे अज्ञानी लोक. आणि अश्रद्धवान, ज्यांच्यामध्ये श्रद्धा नावाची गोष्टच नाही, प्रत्येक गोष्टीवर संदेह, प्रत्येक गोष्टीचा संशय, काही सांगितलं तरी संशय. हे कसं होऊ शकते, मग कसं होणार, पण त्याच्यामध्ये दोष आहे, तो दोष आहे, म्हणजे ते काहीतरी कुचपटं काढणारच.
कधीही तुमचं मत मान्य करणार नाही. कारण हे असे लोक, कारण त्यांची श्रद्धाच नाही. तुम्ही कितीही सांगा, आता ज्यांची भगवान श्री रामकृष्णांवरच श्रद्धा नाही, स्वामी विवेकानंदावरच श्रद्धा नाही, अशा व्यक्तीला भगवान श्री रामकृष्ण आणि विवेकानंद सांगून उपयोग काय? कितीही सांगितलं, नाही नाही भगवान श्री रामकृष्ण माहिती आहे, ते काय एक नुसते पुजारी होते, त्यांचे दोषच बघणार. म्हणजे ही छिद्रान्वेषी प्रवृत्ती, नेहमी कितीही महापुरुष असो त्याच्यामधले दोषच बघायचे, ही आपल्याला सवयच होऊन गेलेली आहे. त्या भगवान कृष्णाने काय केलं, त्या गोपींसोबत नुसता नाचत होता. आता बघा, हे लोक निंदा करतात. आता त्यांना काय माहिती आहे गोपीचं प्रेम आणि कृष्णाचं प्रेम, की ते निष्काम प्रेम होतं. आता हे साधारण लोकांना कुठे कळणार? ते भगवान कृष्णाची पण निंदा करणार. त्यांना एवढ्या बायका होत्या, काय खरा अर्थ काय आहे ते जाणून घ्या ना. पण ते कोणीही जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही, नुसतं टिंगल करायची, बदनाम करायची. इवन भगवान रामचंद्रावर सुद्धा, भगवान रामचंद्राने सीतेला कसं काय वनात सोडलं, त्याने वालीला कसा लपून बाण मारला, म्हणजे ह्याच गोष्टी त्या लोकांना दिसतात. चांगल्या गोष्टी कधी ते बघत नाही. म्हणजे प्रत्येकावरच ते टीका करतात, त्यांचे दोष बघतात. अशा प्रकारची आज प्रवृत्ती झाली आहे माणसाची. प्रत्येक गोष्टीमध्ये संदेह आणि संशय. त्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे, भगवंतालाच माहिती आहे. आता आपल्या अल्पबुद्धीनं आपण भगवंताची लीला समजू शकतो का? पण आपण ते आकलण्याचा प्रयत्न करतो, आपली बुद्धी लावण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी बुद्धीच्या अतीत आहे त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे, भगवंत आपोआप करू शकत नाही. भगवान बुद्धावर निंदा करतात. त्या भगवान बुद्धाने बघा आपलं लहान मुलगा आणि बायकोला सोडून दिलं, त्यानं आपल्या परिवारावर अत्याचार केला. आता निंदा तर कुणाची आपण करू शकतो. आणि हे अज्ञानी लोक आणि जे अश्रद्ध लोक आहे तेच अशा प्रकारची निंदा करतात, कारण त्यांना त्याचं महत्त्व कळलेलं नसतं. एका भगवान बुद्धाने घराचा त्याग केल्यामुळे ते जगामध्ये एवढं कार्य करू शकलं. आता जगाच्या कल्याणासाठी एका परिवाराचा त्याग केलं तर त्यात काय बिघडलं? पण हे स्वार्थी लोक, अज्ञानी लोक ते कधी मान्य करणार नाही. त्यांना आपलं घरच मोठं वाटतं. तर असो, इथे अज्ञश्य अश्रद्धधानश्य, तर जे अज्ञ आहे आणि अश्रद्धवान आहे, संशयात्मा विनश्यती, आणि ज्यांच्या मनामध्ये संशय आहे असे आपला विनाश करून घेतात. आणि नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मना, ह्या लोकामध्ये सुद्धा आणि परलोकामध्ये सुद्धा त्यांना कधीही सुख आणि शांती प्राप्त होत नाही. आणि ते स्वतःचा विनाश करून घेतात. संशयात्मा विनश्यती. नायम लोको, म्हणजे नायम लोकोस्ति न परो, या लोकामध्ये पण नाही आणि परलोकामध्ये पण नाही, त्यांना सुख कधी मिळत नाही. न सुखम संशयात्मना. बघा, श्रद्धावान मनुष्याला सगळं काही लाभते, पण जो संशयात्मा आहे त्याचा विनाश होतो, स्वतःच विनाश करून घेतो, आणि त्याला ह्या जगामध्ये आणि परलोकामध्ये सुद्धा सुख आणि शांती लाभत नाही. ते भगवान स्पष्ट सांगतात. श्री रामकृष्ण एक गोष्ट सांगायचे, म्हणजे एकदा बिभीषणाला कोणीतरी म्हणालं की मला लंकेला जायचं आहे. बिभीषणाने एका पानावरती, तुळशीच्या पानावरती राम राम असं नाव लिहिलं, त्याच्या कपड्यामध्ये बांधून दिलं, आणि त्याला म्हणे की मी तुझ्या कपड्यामध्ये हे बांधून दिलेलं आहे, उघडून बघू नको, म्हणे तू आता विश्वास ठेव, आणि म्हणे समुद्रावर सरळ चालत जा, तुला काहीही होणार नाही, तू बरोबर लंकेला पोचशील. आता ह्या मनुष्यानं ते बघितलं नाही, बांधून ठेवलं आणि आपला समुद्रावर जाऊ लागला. समुद्राच्या अर्ध्यामध्ये गेला आणि त्याला वाटलं की असं बिभीषणानं काय लिहून दिलं आहे, याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे की आपण समुद्रावरून चालू शकतो. त्यानं ते उघडून बघितलं, ते उघडलं, ती गाठ उघडली आणि बघितलं की आतमध्ये फक्त तुळशीचं पान आहे आणि त्या पानावर राम राम लिहिलेलं आहे. त्याच्या मनामध्ये संशय आला, अरे हे काय नुसतं तुळशीचं पान आणि रामाचं नाव, याच्यात दुसरं तर काही नाही आहे. असा मनामध्ये संशय आल्याबरोबर तो गेला समुद्राच्या तळाशी, कारण त्याचा आतापर्यंत विश्वास होता, आता बघितल्यावर त्याचा विश्वास गेला आणि त्याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. तर संशय निर्माण झाल्याबरोबर त्यानं समुद्राचं तळ गाठलं
म्हणजे स्वतःचा विनाश करून घेतला. जर ते बघितलं नसतं, संदेह केला नसता, तर तो आरामात समुद्र पार करून जाऊ शकला असता. पण मनुष्याची बुद्धी तशी असते की नेहमी संशयखोर असते, नेहमी संशयच करत असते. कितीही त्यांना सांगितलं तरी पटत नाही. ईश्वर आहे का? मग मला दाखवून द्या, कुठे आहे? अरे ही काही दाखवून देण्याची गोष्ट आहे का? ते तुम्हाला त्यासाठी साधना करावी लागेल. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी तुम्हाला साधना करावीच लागेल. आपोआप काही कोणी तुम्हाला दाखवून देऊ शकत नाही. तुम्हाला स्वतः प्राप्त करून घ्यावी लागेल. हे ह्या लोकांना कळत नाही. म्हणून हे 2 श्लोक अतिशय महत्त्वाचे आहे की श्रद्धावान मनुष्याला ज्ञान प्राप्त होते आणि संशयात्म्याचा विनाश होतो. म्हणून आपण प्रत्येक गोष्टीवर संशय घेणं, प्रत्येक गोष्टीमध्ये दोष बघणं हे सोडून दिलं पाहिजे. विश्वास ठेवल्याशिवाय आपण या जगामध्ये जगूच शकत नाही. आपल्याला विश्वास आणि श्रद्धा ठेवावीच लागते. त्याशिवाय जगामध्ये सुद्धा आपण व्यवहार करू शकत नाही. म्हणून इथे भगवंताने सांगितलेलं आहे की जो श्रद्धावान आहे त्याला अशी शांती मिळते की ती शांती कधीही नष्ट होत नाही, परम शांती, आणि ते त्वरित होते. पण जो नेहमी संशय घेत राहतो तो मात्र स्वतःचा विनाश करून घेतो. त्याला या लोकातही शांती मिळत नाही, सुख मिळत नाही, आणि परलोकातही सुख आणि शांती मिळत नाही. म्हणून आपण नेहमी चांगल्या गोष्टीवर श्रद्धा बाळगली पाहिजे. जरी आपल्याला दिसत नसेल, जरी आपल्याला आज अनुभव आला नसेल, तरी श्रद्धा ठेवून आपला प्रवास सुरू केला तर एक दिवस नक्कीच आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू आणि आपल्याला ह्या ऋषींनी सांगितलेल्या सत्याची अनुभूती होईल. तेव्हा मग आपल्याला खरं काय आहे ते कळेल. तोपर्यंत विश्वास ठेवूनच आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.